शक्यतो मुलं ना आपण जे काय करतो ना ते बघून बघून शिकत असतात. शिवांश, तुझी बॉटल घे बघ, तुझी बॉटल राहिली आहे. ही बॉटल त्याची तुझी आहे ना. जा, डायरी घेतली तू? चलो बाय बाय कृष्णा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता तुम्ही जस्ट बघितलेलं आहे की मी मुलांना आता शाळेत म्हणजे त्यांची तयारी चालू होती. सकाळपासून खूप गडबड होती. आज त्यांना थोडा लेट झालेला आहे. सो त्या दोघांना पण आता पोचून आलेले आहेत ते म्हणजे शिवांशी डॅडी. सो आजचा तुम्हाला एक क्विक अपडेट देते. सकाळी त्यांना मी फक्त शॉर्ट ब्रेक दिला होता, लॉंग ब्रेक दिला नव्हता. म्हणजे शॉर्ट ब्रेकचा टिफिन दिला होता, लॉंग ब्रेकचा दिला नाहीये. कारण की आज त्यांना देणार आहे मी मेथीचा पराठा. आणि पराठे असले ना तर ते गरम गरमच छान लागतात. आणि नॉर्मल जर असं काही असेल चपाती भाजी तर ते दुपारी आपण खाऊ शकतो, पण अशा काही गोष्टी असेल तर खायला ते गरम गरम. आणि पावसात तर तुम्ही समजू शकता. सो मुलांना सुद्धा मी काय करते, त्यांना स्कूलमध्ये चालतं थोडंसं लेट दिलं तर म्हणजे त्यांच्या लॉंग ब्रेकच्या एक अर्धा तास आधी आपण देऊ शकतो. तर त्यांना मी आता देणार आहे. सो त्याची मला तयारी करायची आहे, जसं की मेथी वगैरे निवडायची आहे आणि बाकी मला चटणी वगैरे सगळ्याची तयारी करायची आहे. सो ते झालं की तुमच्याशी भेटते मी. सो चला. A few moments later. आता मी मुलांच्या स्कूलमध्ये आलेली आहे आणि त्यांचे टिफिन दिलेले आहे, जे त्यांना मी गरम गरम पराठे केले होते. सो त्यांना लॉंग ब्रेकमध्ये ते द्यायला आली होती. आणि त्याच्याबरोबर कृषीवांचं काही ॲक्टिव्हिटी होते, त्याच्यामध्ये मॅप आणायचा होता, तर त्याला ते मी मॅप दिलेले आहेत. आणि कृष्णलचं सुद्धा बुक घ्यायची होती, जी स्कूलच्या स्टेशनरी डिपार्टमेंटमध्येच मिळते त्यांच्या. तर तिथून सुद्धा मी ती परचेस करून टीचरच्या हातात दिलेली आहे. आणि ती कशासाठी घेतली नक्कीच तुम्हाला मी पुढे सांगेन. A few moments later. Plant that uses. Plant, Plant that uses. plants, Plants that and plants and their plants and their uses. आता मी तुला सांगते. आता ना जस्ट कृष्णलचा अभ्यास घेतलेला आहे. स्कूलमधून ती आलेली आहे आणि तिला काहीतरी असं वर्कशीट दिलं होतं. थांबा थोडा वेळ. असं वर्कशीट दिलं होतं तर ती करत होती. सो तिला थोडीशी मी हेल्प केलेली आहे आणि आता ती स्वतः ओनली अभ्यास करते. म्हणजे थोडे कलरिंग वगैरे आहेत ते करते. म्हणजे ते जस्ट दाखवते मी तुम्हाला. तर ती असे कलरिंगचा जो पार्ट आहे ती स्वतः ओनली करते. बाकीचा थोडाफार अभ्यास झालेला आहे तिचा. आणि मी तुम्हाला सांगते, कृष्णलची खूप दिवसापासून एक बुक हरवली होती आणि ती बुक तिला भेटत नव्हती. म्हणजे स्कूलमध्ये कोणाच्या बॅगमध्ये गेली आहे चुकून का ती ॲक्टिव्हिटीला ते तिकडे तिची बुक गेली आहे ॲक्च्युली हे कळत नाही. घरात तर नाही आहे पण कुठेतरी हरवली आहे. त्याच्यामुळे तिचा अभ्यास त्या सब्जेक्टचा खूप राहत होता. तर तिला आज नवीन बुक परचेस केलेली आहे स्कूलमधून. सो त्याचा आता अभ्यास तिचा हळूहळू करून तिचा आम्ही कम्प्लीट करणार आहोत. तिचे टीचर आणि मी. आणि खूप सपोर्टिव्ह टीचर आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी आम्हाला होऊ शकतात. म्हणजे एकदम स्ट्रेस घ्यायची गरज नाही आहे की नाही झाला. तर टीचर स्कूलमध्ये थोड्या गोष्टी टीचर करून घेत आहे आणि आम्ही सुद्धा आता घरी घेणार आहोत. सो तसं कॉर्डिनेट होतं आमचं फोनवरती. आणि अशा प्रकारे आजचा दिवस झालेला आहे. आता मला थोड्या वेळात जायचं आहे डॉक्टरकडे. सो डॉक्टरकडे जायचं म्हणजे मी सांगते तुला. मुलांना ना आपण काय बोलतो, आपण काय म्हणजे आपलं गॉसिप काय चालू आहे ह्याच्यामध्ये मुलांना खूप म्हणजे इंटरेस्ट असतो. आणि ह्याच्याकडे काय त्याच्याकडे काय. तुमच्याकडे पण असे केसेस होतात का मुलांचे की आपण जेव्हा बोलत बसतो तेव्हा मुलं काही ना काहीतरी विचारत असतात. म्हणजे माझ्याकडे तरी शिवांशने असं कधी केलं नाही, पण कृष्णला प्रत्येक गोष्टी मम्मा काय असं, मम्मा हेच का, मम्मा तेच का, अशी कृष्ण करत असते. सो कमिंग टू द पॉईंट, मला 5 वाजता जायचं आहे डेंटिस्टकडे. आणि त्याच्यानंतर माझी 1-2 कामं आहेत तर ती सुद्धा मला करायची आहेत. ते करायला सुद्धा मी बाहेर जाणार आहे आज.
सो नक्कीच तुम्हाला दाखवेन. शक्यतो मुलं ना आपण जे काय करतो ना ते बघून बघून शिकत असतात. म्हणजे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कुठलीही गोष्ट आपण जी काही पहिला करतो ती मुलं नक्कीच करतात. Later that same evening. हॅलो मंडळी, आता झालेले आहे संध्याकाळ आणि संध्याकाळ झाले तर मुलं माझी आल्यानंतर स्कूलनंतर म्हणजे जेव्हा माझा अभ्यास कृष्णाचा वगैरे झाला तेव्हा ते झोपले होते आणि आता ते फ्रेश वगैरे होऊन त्यांचे थोडे बॅग पॅक करत आहेत. म्हणजे स्कूलचं काही राहिले का किंवा शिवांचं काही होमवर्क आहे का तर ते सगळं चालू आहे त्याचं. आणि थोड्या वेळात तो जाणार आहे खेळायला. आता मला ॲक्च्युली जायचं आहे, मला डेंटिस्टकडे जायचं होतं 5 वाजता पण मला जायला जमलं नाही कारण की अपॉइंटमेंट रिस्केड्यूल झाल्यामुळे मला जाता आलं नाही. तर नक्कीच मी हा मंडे ट्यूसडेला जाईनच. मला थोडंसं तुम्हाला बोलली मला दातांचं करायचं आहे आणि आता थोड्या वेळात मी मुलांना वगैरे खाऊ पिऊ घालणार आहे आणि जाणार आहे बाहेर मार्केटमध्ये. तर मी का जाणार आहे मी तुम्हाला त्यावेळी नक्कीच सांगेन. सो तुम्ही सुद्धा चला आमच्याबरोबर. समोर आम्ही भांडेचं एक शॉप आहे तिथे येतो आणि तिथे भांडे घेतो आम्ही नेहमी आणि त्यांची क्वालिटी खरोखर सुंदर असते. आणि आता बघा असे प्लेट्स मी बघते वेगवेगळ्या साईजचे मला हवेत कारण की माझ्याकडे ना सगळे प्लेट्स असे ना छोटे मोठे असे आहेत. तर आता इथे घेतो आणि मग घरी गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवते मी काय नक्की घेतलंय. सो चला मंडळी. पीठ संपलेलं पीठ घेऊन आली आणि हा मला चाफ्याची फुलं खूप छान मिळाली. 50 रुपयाला एवढी मिळालेली आहे. त्याची प्लेट्स आहेत. सो आता हे घेतलेलं आहे आम्ही आणि आता मी झालेलं आहोत घरी. तुम्हाला घरी गेल्यानंतर नक्कीच दाखवते प्लेट्स आम्ही कसे घेतलेले आहेत आणि आम्हाला म्हणजे जसे युजफुल आहे तसेच आम्ही घेतलेले आहेत. तुम्हाला मी जे बोलली आता की थोडेसे प्लेट्स माझ्याकडे लहान छोटे मोठे असे होते एका साईजचे नव्हते म्हणून घेतले आम्ही. चला घरी जाऊन दाखवतो तुम्हाला कसे घेतात प्लेट्स. फायनली आता घरी आलेलो आहोत तर तुम्हाला प्लेट्स दाखवतो. हे बघा हे असे प्लेट्स घेतलेले आहेत आणि ही साईज बरी पडते आणि माझ्याकडे ते एकसारख्या प्लेट्स होती. आणि हे बघा हे असे घेतलेले 6 घेतलेले आहेत. मी तुम्हाला खोलून दाखवते एखादी प्लेट. हे बघा अशी प्लेट आहे. एक छोटी साईज घेतली एक मोठी साईज घेतली. हॅमरच्या प्लेट्स हॅमर प्लेट्स हा हॅमर प्लेट असल्या. मज्जा आली माहिती आहे मला जेवण नको का? काही नको मला जेवण काय जेवणची गरज नाही. आज टीचरचा बर्थडे होता. अरे वा हॅपी बर्थडे केलं तुम्ही. ना शौर्य म्हणून एक मुलगा आहे. हा. त्या शौर्य त्याच्याकडे फक्त 3 मुलं होते फुल वर्ष. ठीक आहे. तर आम्ही विचार केला की त्याला गिफ्ट देऊया आणि मॅमने आम्हाला सगळ्यांना घेऊन दिली आणि आम्हाला मस्त हे बघा हे असे प्लेट्स आहेत आणि ह्या छोट्या प्लेट्स. सो ह्या अरेंज करते आणि मग भेटते. चला. A few moments later. आणि आल्यानंतर माझं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे चपाती वगैरे बनवण्यापासून सगळ्या गोष्टी होत्या आणि बाकी तुम्हाला दाखवते मुलांचं ना एन्जॉयमेंट चालू आहे. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा यांचं काय चालू आहे. सो A few moments later. आत्ताच मी चेंज करून घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं की मुलांची मस्ती वगैरे सगळं चालू होतं. सो त्याच्यामध्ये मग मी व्हिडिओ तिथेच एंड केला आणि मग म्हटली आता चेंज केलं आणि जे काही किचनचं काम होतं सगळं माझं आवरलेलं आहे आणि बाकी मुलं पण झोपलेली आहे. आता मला सुद्धा खूप झोप आलेली आहे. तुम्ही बघू शकता मी फुल टायर्ड झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.